आता तुम्हाला माहीत आहे की सिस्टममध्ये प्रोडक्ट आलेले आहेत, परचेस पण झालेला आहे, क्वालिटी कंट्रोल पण झालेली आहे. आता मला तो प्रोडक्ट विकायचा आहे एखाद्या कस्टमरला, तर मी काय करू शकतो? तर साईड बार मेनूमध्ये सेल्समध्ये गेलो, कस्टमर सिलेक्ट केला. कस्टमरच्या समोर बघा इथं तुम्हाला ऑप्शन आहे, सेल्स बटन दिलेलं आहे ब्ल्यू कलरमध्ये. मी त्याच्यावरती क्लिक केलं आणि त्या कस्टमरचं नाव ऑलरेडी इथं सिलेक्टेड आहे. इथं त्याला तुम्ही कॅशमध्ये देताय, कशामध्ये देताय? मी समजा कॅशमध्ये देतोय, तर कोणत्या कॅश अकाउंटमध्ये जमा करून घेताय? माझ्याकडे जो कॅश इन हँडवाला अकाउंट आहे त्यात मी ह्या कॅश जमा करून घेतोय. मग याचे ट्रान्झॅक्शन डिटेलचा काय संबंध येत नाही. मी प्रोडक्ट कोणता विकतोय? त्याला विवो मोबाईल विकतोय, समजा एक क्वांटिटी विकतोय, मी ॲड केली. तर सेलिंग प्राईस माझी इथे 21,500 मी जी ॲड केली होती ती दिसते. मला ही एडिट करता येत नाही का? कारण सेलिंग प्राईस तुम्ही जास्त कमी करणार असाल तर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, सेलिंग प्राईसमध्ये डिस्काउंट द्या. समजा मी 20,000ला त्याला द्यायचं केले, अमाऊंटमध्ये डिस्काउंट सिलेक्ट करा, इथं 500 रुपये डिस्काउंट टाका आणि तुम्हाला तो इनवॉइसवरती पण दाखवता येईल की 500 रुपयाला डिस्काउंट दिले वगैरे. ठीक आहे, मी म्हटलं ॲड करा. त्या पद्धतीनं 21,500 त्याचा प्राईस होती. त्यानंतर मध्ये आम्ही 500 रुपये डिस्काउंट दिला, तर ती 21,000 टोटल इनवॉइस झाली. नोट काय टाकायची असेल टाकू शकता, क्रिएट इनवॉइसला क्लिक करू शकता. दॅट्स इट. सिस्टममध्ये इनवॉइस क्रिएट झालेली आहे. बघा, नाव आलं, त्याचा इनवॉइस अमाऊंट आली. त्यानंतर डाउनलोड करून तुम्ही त्या सिस्टममधली इनवॉइस त्याला कस्टमरला पाठवू शकता. हे तुमचे डिटेल्स आहेत, हे कस्टमरचे डिटेल्स आहेत, हे प्रोडक्टचे सगळे डिटेल्स आहेत, हे याचे कॅल्क्युलेशन्स आहेत. ठीक आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला काय करावं लागेल? इनवॉइस जनरेट करावं लागेल. त्याला डाउनलोड करून तुम्ही PDF पण पाठवू शकता. डाउनलोड इनवॉइस किंवा प्रिंट इनवॉइस करून तुम्ही त्याला पाठवून देऊ शकता. दॅट्स इट. या पद्धतीनं सिस्टममध्ये तुम्ही नवीन इनवॉइस जनरेट करू शकता. आणखीन एक पार्ट आहे, इनवॉइस तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून हे बघा, हे PDF पण जनरेट झालेली आहे. जी काय आपली इनवॉइस होती ती सगळी इथं डिटेल इनवॉइस तुम्ही सिलेक्ट केलेली आलेली आहे. दुसरं आणखीन एका जागी तुम्ही इनवॉइस जनरेट करू शकता, तो म्हणजे डॅशबोर्डला आहे. तुम्ही डॅशबोर्डमध्ये गेलात, इथं क्रिएट इनवॉइस आहे. इथं सुद्धा डायरेक्ट जाऊन इनवॉइसचा पॉपअप येतो. इथं कस्टमर सिलेक्ट करू शकता ड्रॉपडाऊनमधून आणि तुम्ही इथून सुद्धा इनवॉइस जनरेट करू शकता. आणखीन एक जागा आहे ती म्हणजे प्रोडक्ट्समध्ये गेलो. समजा प्रोडक्ट्स माझे भरपूर आहेत, 100-200 आहेत, तर इथं सर्चला मी क्लिक केलं. समजा HP लॅपटॉप मी इथं सर्च केलं HP, तर मला लिस्टमध्ये तो दिसेल. आणि या HP लॅपटॉपच्या समोर क्रिएट इनवॉइस ऑप्शन आहे बघा, याच्यावरती क्लिक करू शकता. म्हणजे 3 जागा आहेत जिथून तुम्ही काय करू शकता? इनवॉइसेस क्रिएट करू शकता. आता इथं इनवॉइस सिलेक्ट करताना HP लॅपटॉप ऑलरेडी मी सिलेक्ट केला होता, म्हणून इथं प्रोडक्ट ऑटोमॅटिक HP लॅपटॉप राहिला. प्रोडक्टच्या जागी आता कस्टमर मला सिलेक्ट करावं लागेल. त्याची कॅश आहे काय आहे वगैरे तुम्हाला सिलेक्ट करून ती इनवॉइस ॲड करून तुम्हाला काय करावं लागेल? क्रिएट इनवॉइस. दॅट्स इट. सेकंड इनवॉइस आपली जनरेट झालेली आहे. तर या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता? 3 जागी इनवॉइसेस क्रिएट करायचे ऑप्शन्स इथं दिलेले आहेत. त्याचा वापर करून प्रोडक्ट सेल्समध्ये इनवॉइस जनरेट करू शकता.